ज्या चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार सर्वात आधी झाला आणि कोरोनानं थैमान चीनमध्येच घातलं आणि जगभर हा कोरोनाचा संसर्ग पसरत गेला. तसाच ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस हा विषाणू चीनमध्ये आधी आढळला, म्हणजे आत्ताच्या घडीला, आणि नंतर तो जगभरात हा विषाणू थैमान घालेल का, हा संसर्ग वाढेल का, अशी भीती सर्वांनाच वाटत असताना भारतामध्ये 2 केसेस आढळल्या. एक तर भारतामध्ये बेंगळुरूमध्ये बेंगळुरू बाप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये 3 महिन्याच्या बाळाला, म्हणजे जी मुलगी होती, तिला ब्रॉन्कोन्युमोनिया होता आणि तिला याची लागण झाली. मग एक 8 महिन्याचं बाळ होतं. 3 जानेवारीला या बाळाला लागण झाली. हा मुलगा होता आणि त्यावर ट्रीटमेंट सुरू आहे. आणि आजची अशी माहिती आहे, जी माहिती द इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR न दिली, अत्यंत महत्वाची संस्था, कोरोना काळामध्ये तुम्हाला खूप परिचित झाली असेल. गुजरातमध्ये 2 वर्षाच्या बाळाला, जो राजस्थान राज्यामधनं डुंगरपूर मधनं जिल्ह्यामधनं गुजरातमध्ये आला होता, त्या बाळाला, 2 वर्षाच्या बाळाला याची लागण झालेली आहे. आता चीनमध्ये लहान मुलांना जसा या विषाणूचा संसर्ग झाला आणि धोका वाढला, तसंच तो भारतात वाढेल का? आत्ताच्या घडीला भारतात आकडेवारी 3च आहे, म्हणजे 3च रुग्णांना त्याची बाधा झालेली आहे. पण जगभरामध्ये याची चर्चा सातत्यानं सुरू आहे. चीनमध्ये खूप सूचना दिल्या आहेत, भारतातही सूचना दिलेल्या आहेत, ICMR दिल्या, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या आरोग्य विभागानं सूचना जारी केलेल्या आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे? खरंच हा घाबरण्यासारखा संसर्ग आहे का? या विषाणूची लागण किती वेगानं होते, यावर उपाय काय, प्रतिबंधात्मक, आणि काय काळजी घ्यायला पाहिजे, या संदर्भात आरोग्य तज्ञ, आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यासोबत जोडले गेले. त्यांनाही आपण सर्व प्रश्न विचारणार आहोत आणि तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असेल, त्याची उत्तरं या मुलाखतीमधून तुम्हा सर्व प्रेक्षकांना मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला काळजी घेता येईल. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे यांचं सुद्धा स्वागत करतो. सध्याच्या घडीला भारता संदर्भात आपण प्रश्न विचारणारच आहोत, पण जगातली नेमकी स्थिती काय आहे, चीन या देशामधली स्थिती काय आहे ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसच्या संदर्भात? आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस जो आहे HMPV, हा लोकांना असं वाटते की हा एक नवीन विषाणू आहे, तर असं मुळीच गोष्ट नाही आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा 2001 पासून वैद्यकीय जगताला माहिती असलेला, यापूर्वी या आजाराच्या अनेक देशांमध्ये साथी येऊन गेलेला हा आजार आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मृत्यूदर किती आहे, हा किती वेगाने पसरतो, हेही जगाला माहिती आहे. तर हा जो आहे हा सर्दी खोकला तापातून होणारा विषाणू आहे. आपण जसं सांगितलं की भारतामध्ये 3 केसेस आणि तिन्ही लहान मुलं आहेत. तर हा विशेषतः 5 वर्षापेक्षा लहान मुलांना होणारा हा सर्दी ताप खोकला जो आपण म्हणतो, त्या पद्धतीचाच हा श्वसन संस्थेचा आजार आहे. आणि हा फारसा वेगाने पसरत नाही, असं आतापर्यंतच वैद्यकीय शास्त्रामधलं ज्ञान आहे. तर याबद्दल आता जी पॅनिक होतीये ही मात्र अजिबात होता कामा नये. अगदी बघा, चीनमध्ये 0 लॉकडाऊन होता. स्वाभाविकता या काळामध्ये चीनमधल्या मातांना झालेली मुलं, त्यांची प्रतिकारक शक्ती ही चांगली नव्हती, कारण त्यांना बाहेर पडायला दुसरा कुठला मार्ग नव्हता. भारतात मात्र या उलट वेगळी परिस्थिती होती. भारतात काही ठिकाणी 0 लॉकडाऊन जरी असला तरी तो पूर्णतः पाळला गेला नाही आणि इथली मुलं बाहेर पडली, आणि बाहेर पडल्यामुळे बाहेरच्या वातावरणाशी त्यांचा सामना झाला आणि त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढली. हे 2 फरक साधारणतः आपल्याला उपलब्ध माहितीवरून लक्षात येईल. मग असं काही आहे का की भारतामध्ये या विषाणूची लागण चीनच्या तुलनेमध्ये वेगानं होणार नाही? कारण चीन मधला हा एक मोठा फरक आपल्याला वाचायला मिळतो, पाहायला मिळतो, की तिथल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कोरोना काळात जन्माला आलेल्या ही अत्यंत कमी आहे. आणि या विषाणूची बाधा केवळ आणि केवळ लहान मुलांना होते, किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना, आणि वयस्कर
व्यक्तींना किंवा वृद्ध व्यक्तींना जास्त होतंय? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, की हा प्रामुख्याने लहान मुलांना होणारा आजार आहे आणि 65 वर्ष वयाच्या पेक्षा मोठ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा आढळतो. आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, असे ज्यांना काही आजार आहेत, की अनियंत्रित मधुमेह किंवा कॅन्सरचं केमोथेरपी चालू आहे किंवा झालेली आहे, HIV अशा रुग्णांमध्ये होतो. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार हा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या 5 वर्षाखालच्या मुलांची प्रतिकारशक्ती अजून तयार होत असते. म्हणून तर आपण 5 वर्षापर्यंत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लसीकरण त्यांचं करत असतो. त्यामुळं ह्या मुलांमध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र भारतातल्या मुलांची प्रतिकारशक्ती आणि चीनमधल्या मुलांची प्रतिकारशक्ती 5 वर्षापर्यंतच्या याच्यामध्ये कुठलाही तुलनात्मक अभ्यास अजून झालेला नाही. परंतु कोविडच्या काळात आपण जर पाहिलं तर भारतामध्ये चीनपेक्षा आपल्याला कमी प्रमाणामध्ये लहान मुलं बाधित झाल्याचं आढळलं. किंबहुना आधी जे वाटत होतं, की लहान मुलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होईल, तसं घडलं नाही. एक दुसऱ्या लाटेतला काही ठिकाणचा अपवाद सोडला तर. तर मला असं वाटतं, की याबद्दल आपण फारसं हे कुठलंही संशोधन नाही. पण भारतीय मुलांची किंवा भारतीय तरुणांची आणि वृद्धांची प्रतिकारशक्ती या अशा रेस्पिरेटरी किंवा श्वसनसंस्थेच्या आजाराबद्दल निश्चित जास्त आहे, असं आपण आकडेवारी पाहून एक विधान करू शकतो किंवा आपण या पद्धतीचा एक असं त्याच्यापासून निष्कर्ष काढू शकतो. त्यामुळं आपल्या देशामध्ये वरवर पाहता आपल्याला लहान मुलांना घाबरायचं कारण नाही आणि सर्व लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात बाधित होतील असंही समजायचं कारण नाही. सर, या आजाराची मुख्यत्वे लक्षणं ही कोरोना सारखीच आपल्याला पाहायला मिळतात. काही वेगळा फरक जाणवतोय आपल्याला? नाही, हा श्वसनसंस्थेचाच आजार आहे. कोरोनाचा जो गट आहे विषाणूचा, तो आणि ह्या HMPVचा गट वेगळा आहे. तर हे जे श्वसनसंस्थेचे आजार असतात, या सगळ्यांची लक्षणं सुरुवातीला सारखीच असतात. म्हणजे नाकातून पाणी येऊ शकतं, नाक गळू शकतं किंवा नाक चोंदूही शकतं. त्यामुळे घसा खवखवतो, खोकला येतो, ताप येतो आणि हळू जर आपण त्यावेळेला जर काळजी घेतली, तर तो तिथं थांबूही शकतो. म्हणजे 2 ते 5 दिवसात तो आजार बराही होऊ शकतो. परंतु प्रतिकारशक्ती थोडी कमी असेल किंवा खूपच कमी असेल, तर मग तो पुढे सरकतो. मग त्यांना श्वासनलिकेला सूज येऊन ब्रॉन्कायटिसचा त्रास होऊ शकतो. तो विषाणू पुढे सरकत जाऊन फुफ्फुसापर्यंत पसरला, तर त्यांना न्यूमोनिया होऊ शकतो. पण हे जे त्रास आहेत हे कोरोनासारखेच हे याची लक्षणं आहेत. फरक फक्त एवढाच आहे, की कोरोनामध्ये ज्या वेगाने त्या शरीरात त्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर ज्या वेगाने त्याला न्यूमोनिया व्हायचा किंवा ज्या पटकन त्याचं ऑक्सिजन कमी व्हायला लागायचा, तसं या अ, आजारांमध्ये होत नाही. ठीक. आता आपण लक्षणं पाहिली. प्रतिबंधात्मक उपाय जे काही वाचायला मिळाले, तुमच्याकडून खरंच ऐकायचंय. पण जे काही इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये इंटरनॅशनल मॅगझिन्समध्ये जे काही वाचायला मिळाले, त्यात कोरोनाच्या काळामध्ये किंवा कोरोनानं ग्रसित, बाधित रुग्णाला जी काळजी घ्यावयाची होती, त्याच पद्धतीची काळजी किंवा ट्रीटमेंट या सुद्धा आजारामध्ये आहे? एक लक्षात घ्या, कोरोना काळामध्ये जे प्रतिबंधक उपाय होते, हे केवळ कोरोनाचेच नव्हते. तर हे शास्त्रीय उपाय म्हणजे आपण जे मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं, हे जे उपाय होते, हे अगदी 100-125 वर्षापूर्वी इन्फ्लुएन्झाच्या साथी जगभरात येत होत्या, तेव्हाही होते. त्याच्यामुळं हे श्वसनसंस्थेच्या आजाराचे जे प्रतिबंधक उपाय आहेत, ते याही आजारामध्ये HMPV मध्येही लागू पडतात किंवा आपल्याला करायला पाहिजे. दुसरं हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरचे जे उपचार होते, एक लक्षात घ्या, फरक फक्त केव्हा पडतो, की त्या विषाणूला, कोरोनाला जसं कुठलंही ते कोरोनाचा विषाणू नष्ट करणारं औषध नव्हतं, म्हणजे अँटीव्हायरल औषध नव्हतं. तसंच याही विषाणूचं आहे, की याच्याहीसाठी हे नष्ट करणारं कुठलंही औषध, अँटीव्हायरल औषध नाही. मग त्यामुळं ताप आला तर तापाचं औषध देणं, खोकला आला तर खोकल्याचं औषध देणं, ऑक्सिजन कमी पडला तर ऑक्सिजन देणं, दम लागला तर त्या पद्धतीची औषधं देणं, ह्याच गोष्टी कराव्या लागतात. आणि पुन्हा एकदा हे जे संसर्गजन्य आजार आहेत, जे एकापासून दुसरीकडे जातात, वेग काही असो, त्यांना आयसोलेशन करावं लागतं, क्वारंटाईन करावं लागतं. तर ह्या ज्या काही
हे जे टप्पे आहेत हे सर्व प्रतिबंधक आजारांमध्ये पाळावेच लागतात. मग तो आजार कुठलाही असो. त्याप्रमाणे ह्याचेही हे प्रतिबंधक उपाय आणि उपचाराचे उपाय हे सारखेच असतील. अगदी 2001 मध्ये नेदरलँड्स मध्ये याचा विषाणू सापडला आणि त्यानंतर अभ्यास केला गेला आणि कोरोना पासून हा एक अत्यंत वेगळा गट विलग करण्यात आला, अत्यंत वेगळा करण्यात आला, अशी एक माहिती आहे. पण खूप चीन, जपान, अमेरिका, कॅनडामध्ये सुद्धा रुग्ण आढळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिस्थिती आहे? केवळ आताच हा विषाणू सापडला की या अगोदर वेगवेगळ्या देशामध्ये जी माहिती उपलब्ध होते, वाचायला मिळते, तसे वेगवेगळ्या देशांमध्ये हा सापडला, तेव्हा नेमकं काय झालं म्हणजे? अगदी बरोबर आहे. 2001 मध्ये हा विषाणू शास्त्रीय दृष्ट्या किंवा वैद्यकशास्त्रीय दृष्ट्या तो वेगळा करून त्याचे गुणधर्म तपासता आले, म्हणजे त्याला आयसोलेट केला गेला. परंतु त्याही आधीपासून जवळजवळ गेल्या 50 वर्षापूर्वीपासून ह्या विषाणूच्या साथी जगात येत आहेत, हे सर्वांना माहिती आहे. 2001 नंतर सुद्धा 2017-18 मध्ये चीनमध्ये याच्या मोठी साथ आली होती. त्याच सुमारास जपानमध्ये याची साथ आली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा अशा सारख्या प्रगत देशांमध्ये सुद्धा या आजाराची साथ आलेली आहे. फक्त महत्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये भारतीय तज्ज्ञांच्या काही डॉक्टरांच्या मते भारतातही दरवर्षी या प्रकारचे रुग्ण आढळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर असं सांगितलं जातं की सर्दी खोकल्याचे रुग्ण विशेषतः या थंडीच्या काळात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये जे सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळतात त्यावेळेला भारतामध्ये सुद्धा 5 ते 10% हे HMPVचे असण्याची शक्यता होती. म्हणजे मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी गेली काही वर्ष हे निश्चितच असणार आहेत, असं अनेकांचं मत आहे. फक्त त्याची तपासणी ही कधी केली गेली नाही किंवा तशी करण्याची आवश्यकता भासली नाही. आणि तो या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात अशी त्याला फ्लू लाईक सिम्पटम्स म्हणतात. म्हणजे सर्दी, खोकला, ताप, नाक गळणं ही अशी फ्लू लाईक सिम्पटम्स असलेले आजार आपल्याकडं फार त्याचं महत्व ठेवलं जात नाही आणि त्यामुळं त्याच्या तपासण्या होत नाही. त्यामुळं हा विषाणू भारतात केव्हा सापडला हे आपल्याला सांगता येणार नाही किंवा आतापर्यंत त्या पद्धतीने कधी उपचार झाले नाही किंवा निदान करण्याची वेळही आली नाही. डॉक्टर रवी गोडसे जे भारतीय आणि अमेरिकेमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांचं म्हणणं आहे की 2027 पर्यंत या विषाणूचं उच्चाटन होण्याची शक्यता आहे, कारण आता तरी लस उपलब्ध नाही. पण समजा या विषाणूचा संसर्ग वेगानं वाढला भारतामध्ये, तर लस निर्माण होण्याची शक्यता आहे? एक लक्षात घ्या की याची लस नक्कीच वेगाने तयार होईल. कोविडच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर कोविडचा विषाणू ज्या वेळेला जाहीर झाला किंवा ज्यावेळेला जगाला माहिती झाला त्यावेळेला तो नवीन होता. तो नक्की काय आहे, कुठल्या गटाचा आहे हेही माहित नव्हतं. त्याच्यामुळे तो आला त्यावेळेला जानेवारी फेब्रुवारी 2020च्या दरम्यान त्याला नॉव्हेल करोना व्हायरस असं म्हणायचे. पण नंतर मग त्याच्या सगळ्या तपासण्या होऊन त्याला SARS-CoV-2 असं नाव पडलं. तसं या आजाराचं नाहीये. हा विषाणू 2001 पासून पूर्णपणे माहिती आहे, त्याचा अभ्यासही होत गेलेला आहे. त्याच्यामुळं ही लस करायची ठरली. समजा हा आजार वेगाने वाढतोय असं लक्षात आलं, तर याची लस काढण्याची जर ठरवली, तर ती फार वेगाने कदाचित 1 महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकते. कारण आता तुम्ही पाहिलं, की आता ही मध्यंतरी रशियन लस आली होती कॅन्सर विरोधी. ती एका तासात बनू शकते. एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळं हे जे लस बनवण्याचं कार्य आहे हे फार वेगाने होऊ शकतं. जे पूर्वी जसं वर्षानुवर्ष लस यायला लागायचे, 4 वर्ष, 5 वर्ष लागायचं. तर तुलनेमध्ये कोविडची जी लस आहे ही साधारणतः 6 महिने ते वर्षभरात आली. कारण त्याच्यामध्ये याचा अभ्यासही करावा लागत होता. या विषाणूचा अभ्यास करण्याची गरज फारशी लागणार नाही, कारण तो अभ्यास आधीच तयार आहे आणि त्याच्यामुळं तो आधीचा अभ्यास आणि एआय तंत्रज्ञान यांनी ही लस वेगाने उपलब्ध होऊ शकेल. आता या क्षणी तरी अशी लस येणार आहे किंवा या पद्धतीचं कुठलंही निवेदन जगभरात झालेलं नाही. परंतु तू येणार हे निश्चित. खूप भीती पसरवली गेली की याची चर्चा जास्त होते, कारण गेल्या या 4 दिवसांमध्ये या ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसचा संसर्ग भारतामध्ये वेगानं वाढेल, कारण तो चीनमध्ये वाढला आणि त्याला कोरोनाशी जोडला गेला. त्यामुळे जगभरामध्ये केवळ चीनमध्येच त्याचे रुग्ण आढळत आहेत की भारतामध्ये 3 रुग्णांना त्याची लागण झाली आहे, की इतर देशांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे चीनसारखी?
अनेक देशांमध्ये ते सतर्क आहेत. मलेशियामध्ये काही रुग्ण सापडल्याची नोंद आहे आणि ते यापुढे सापडतच जातील, कारण आंतरराष्ट्रीय प्रवास आणि याच्यामुळे हे आजार निश्चितच पसरत जातात. पण एक मुख्य लक्षात घ्यायला पाहिजे, की ही साथ जी आहे, ही जगव्यापी साथ म्हणजे ज्याला महामारी म्हणतात, अशी होण्याची शक्यता कमी आहे. कारण याचा जो वाढीचा वेग आहे, हा कोरोना इतका वेगाने नाहीये आणि याचं जे मृत्यूदर आहे, तोही कोरोना इतका वेगाने नाहीये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने असं कुठेही जाहीर केलेलं नाहीये, की ही साथ पसरतीये. अर्थात यामध्ये असं आहे, की कोरोनाच्या वेळेसही जागतिक आरोग्य संघटनेने खूप उशिरा जाहीर केलं होतं, की ही महामारी आहे. मार्चमध्ये, जानेवारीपासून रुग्ण सापडायला लागले आणि मार्चमध्ये डिक्लेअर केलं होतं. पण त्याच्याही आधी मला असं वाटतं, की ही जागतिक महामारी होण्याची शक्यता खूप कमी आहे. जरी जगामध्ये काही देशांमध्ये याचे रुग्ण सापडले, भारतामध्ये आज 3 रुग्ण आहेत असं आपण म्हटलात, पण याहीपेक्षा हे रुग्ण निश्चित वाढत जातील. परंतु त्याचा मृत्यूदर जास्ती नाही. त्याच्यामुळं रुग्ण जास्ती आजारी पडत नाहीत किंवा ऑक्सिजन फारसा त्याला लागत नाही आणि आपोआप तो एक 10 दिवसात तो विषाणू शरीरात जातो. त्याचं तो काम करतो, आपल्या शरीराचं नुकसान करतो आणि त्याचा तो बाहेर पडतो. त्यामुळं 10 दिवसाचा हा पिरियड कुठल्याही विषाणूच्या बाधित व्यक्तीमध्ये असतो. त्याप्रमाणे हा 10 दिवसात पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळं याच्यामध्ये काळजी करण्याचं फारसं कारण नाही किंवा ही महामारी पसरेल म्हणून आपण घाबरून जायचं कारण नाही. आत्ता जी भीती आहे लोकांच्या मनामध्ये, ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा जो अनुभव आपल्याला होता, त्या अनुभवाची भीती आहे. तसंच पुन्हा होईल का? ही भीती आहे. तर ही भीती बाळगण्याचं कारण नाही. अगदी. डॉक्टर अविनाश भोंडवे सर, खूप धन्यवाद. आणि हे शेवटचं सरांचं भाष्य, वक्तव्य, निरीक्षण, अनुभवातून आलेले बोल हे मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आणि जे आता प्रेक्षक नसतील आणि जे होणारे असतील प्रेक्षक किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल तो अधिकाधिक पोहोचावा यासाठी आपण सर्वच प्रयत्न करू. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी भीती दाखवली जाते त्यात अनेक लोक सहभागी होतात. वेगवेगळ्या पद्धतीने घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. तो यापूर्वी कोरोनाच्या काळात सुद्धा झाला होतो. तो यावेळी होऊ नये यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे. आणि शिवाय जी काळजी घ्यायची आपल्याला, ती काळजी मात्र आपण आताही घेतली पाहिजे. हे मात्र तितकंच महत्वाचं आहे आणि खरं आहे आणि वास्तवात आहे. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब आपलं. आपण जोडले गेलात आमच्यासोबत आणि प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांना आवडला असेल तर कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही त्यात त्याची नोंद करा. आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. आणि या चॅनलचं तुम्हाला नोटिफिकेशन सतत मिळत राहावं चांगल्या चांगल्या व्हिडिओचं, त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खूप खूप आभार.